नमस्कार मंडळी. तर लक्ष्मी निवास मालिकेचा आता असा होणार शेवटचा भाग. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील त्यांचं निवास म्हणजेच त्यांचं घर बांधायचं असतं, पण ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे लक्ष्मी आणि तिचा भाऊ कधीच भेटू शकत नसतात. आणि हीच गोष्ट पूर्ण करण्यासाठी श्रीनिवासने हा हट्ट केलेला असतो आणि सोबतच लक्ष्मीची पण इच्छा असते की दादाला ह्या वास्तुशांतीला आपल्याला बोलवायचं असतं. त्याच्यामुळे त्या दोघांचं घराचं काम तर अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही. हे सगळे तुम्ही ट्विस्ट पाहिलेच असतील. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजेच आता त्यांना बाळ होणार असतं. आणि हा एवढा महत्त्वाचा क्षण असतो की सिद्धू आणि भावना हे दोघेजण देखील प्रचंड खुश असतात. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते की जानू आणि जयंतच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की जयंत कानिटकरचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होणार का नाही, जयंतला शिक्षा होईल का नाही. आणि खूप लोकांची इच्छा आहे की विश्व आणि जानूचं लग्न होईल का नाही. तर चला संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवास हेच त्यांच्या हक्काचं स्वतःचं श्रीनिवास बांधताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आत्तापर्यंत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी स्वतःच्या हक्काचं घर बांधलेलं नसतं. त्याच्यामुळे लक्ष्मीने तिच्या भावाला शब्द दिलेला असतो की ज्यावेळेस मात्र ही लक्ष्मी स्वतःच्या हक्काचं घर बांधेल ना, त्याच वेळेस मात्र तुमच्या सगळ्यांना त्याच्या पूजेला बोलवील. तोपर्यंत ही लक्ष्मी या घराचा उंबरा पण चढणार नाही. आणि मित्रांनो, पुढे तसंच होतं, कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासने आता तुम्ही पाहिलंच असेल की नवीन फॅक्टरी ओपन केलेली असते, ते म्हणजे सायकलीची. आणि त्यामध्ये ते आता खूप सक्सेसफुल होताना पाहायला भेटेल. पण सगळ्यात महत्त्वाचा टर्न आणि टर्निंग पॉईंट याच पॉईंटमध्ये येतो, कारण की एकीकडे त्यांच्याच मुलीला जानूला आता सगळं काय सत्य त्या जयंतचं उघडकीस आणायचं असतं आणि सगळ्या जगाला दाखवून द्यायचं असतं की हा जयंत कानिटकर माणूस चांगला नाही येते. पण आता किती प्रयत्न केले तरी बिचारा जानूच्या एवढ्या मोठ्या गोष्टीला आता यश येईल का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि तुम्ही पाहिलेच असेल की दुसरीकडे विश्वा देशमुखने जानूला एवढी मदत केलेली असते की तिला मदत करायच्या नादामध्ये त्याने स्वतःचं कुटुंब गमावलेलं असतं. म्हणजेच बिचारा विश्वाना पूर्णपणे विसरून गेलेला असतो की त्याची पण एक फॅमिली होती, पण ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असते. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर कोण असेल तर ते पूर्णपणे दळवी कुटुंब आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. तर एकीकडे आता विश्वाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट हाच असतो की त्याला वाटतं की त्याची मैत्री जिंकेल, म्हणजेच त्याचं प्रेम जिंकेल. पण मित्रांनो, पुढे आता बेकार गोष्ट घडते, कारण की लक्ष्मीने आणि श्रीनिवासने आपल्या विश्वाला पाहिजे तशी वागणूक कधीच दिलेली नसते. आणि बिचाऱ्या विश्वाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ह्या जानूसाठी किती काय काय केलं हे सांगायला नकोच. कारण तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, फक्त आपल्या बिचाऱ्या विश्वाने फक्त आणि फक्त या दळवींच्या जानूसाठी एवढे प्रयत्न केलेले असतात की त्यांनी स्वतःचं लग्न पण मोडलं. हे सगळ्या तुम्ही गोष्टी पाहिल्याच असतील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पुढे जयंत कानिटकरला शिक्षा होईल का नाही ही खूप लोकांची इच्छा आहे, कारण की जयंतला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे असं खूप लोकांचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, पुढे होणार तसंच आहे. पण ह्या जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायच्या अगोदर खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात की त्या सांगितल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. म्हणजे जानूला वाटते की ती ह्या सगळ्या जगासमोर जयंतचा खरा पर्दाफाश आणील आणि त्या जयंतने आतापर्यंत केलेल्या पापाची, त्याला सगळ्या गोष्टीची मी त्याला शिक्षा देईल. म्हणजे जानूने पूर्णपणे ठरवलेलं असतं की तिला काय करायचंय. पण जानूला माहित नसतं की एवढं सोपं नाहीये, कारण की तिने ठरवलं आणि ते लगेच होईल असं कधीच होणार नव्हतं. कारण मित्रांनो, एकच आहे की जानूने आतापर्यंत खूप वेळा प्रयत्न केलेले असतात जयंतला हरवण्याचे, जयंतचा पर्दाफाश करण्याचे, पण ते कधीच यशस्वी झालेले नसतात. कारण की एकच कारण आहे, ही जानू स्वतःला खूप स्मार्ट समजत असते. म्हणजेच मित्रांनो, भलेही या जानूचा हेतू बरोबर असतो की तिला त्या जयंत कानिटकरचा बदला घ्यायचा असतो, पण ती चुकीच्या वेळेत सगळ्या काही गोष्टी करत असते. त्याच्यामुळे बिचाऱ्या विश्वाचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालेलं असते या जानूच्या नादापायी. हे पाहिला तुम्ही देखील पाहिलंच असेल आणि हे म्हणायला काहीच कुठेच चुकत नाही. तर मित्रांनो, सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात टर्निंग पॉईंट येतो. पुढचा म्हणजे की सिद्धू आणि भावना ते निलांबरी विरुद्धचं जे काही इलेक्शन असतात ते इलेक्शन हारतात आणि भावना आणि सिद्धूला एक गोंडस बाळ होताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे पाहाचाल. पण ते इलेक्शन निलांबरी कसं जिंकते हा प्रश्न तुम्हाला पण पडलाच असेल ना, तर तो तुम्हाला समजेल की कसं जिंकते. कारण की ह्या निलांबरीने आतापर्यंत एकही काम चांगलं केलेलं नसतं आणि शेवटी ती काही ना काही घोटाळा करते आणि ते इलेक्शन जिंकण्यासाठी तयारी करत असते. आणि ह्या निलांबरीला पण अजून कोणती शिक्षा झालेली नसते असं तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही. आणि तुम्हाला प्रचंड राग येत असेल या निलांबरीचा की ह्या निलांबरीला कोणती शिक्षा का होत नाही, कारण की एवढ्या चुका करते. तर पुढे आता भावना म्हणजेच आपली भावना स्वतः ह्या निलांबरीची अशी काय फजिती करते की सांगायलाच नको. ही निलांबरी चक्क आपल्या भावनाचे पुढे पाय धरताना तुम्ही पाहाचाल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, सिद्धूराज गाडे पाटील नंतरची सगळी काय आता राजकीय सत्ता ही आपल्या भावनाकडे पुढे जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच मित्रांनो, शेवटी आपल्या भावनाच्या हाती पण सत्ता येणार आहे.
पण येणारी जी निवडणूक असते त्यामध्ये भावना आपली निलांबरीकडून हारते आणि त्याच्यानंतर ही निलांबरी एवढा माज करताना तुम्ही पाहताल ना की तुम्हाला पण प्रचंड राग येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉईंट हाच आहे की जयंत कानिटकरने एवढं पाप केलं, मग त्याला त्या पापाची शिक्षा भेटणार का? नाहीये. तर मित्रांनो, आता जयंत कानिटकरने आतापर्यंत केलेलं पाप लक्षात घेता तर मला पुढे हाच प्रश्न पडला असेल की ह्याला योग्य ती शिक्षा होईल का नाही, म्हणजेच ह्या मालिकेचा काहीतरी गोड शेवट होईल का नाही. तर मित्रांनो, हो, तसाच शेवट होणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर जयंत बाबतचे सगळे काही पुरावे जानूने गोळा केले होते, पण ते सगळे पुरावे आता जयंतच्या हाती लागले परत आणि त्याच्यानंतर मात्र जानू परत जयंतच्या ट्रॅपमध्ये फसते आणि तिला त्याच ट्रॅपमधून बाहेर काढण्यासाठी विश्वा प्रयत्न करत असतो आणि फायनली विश्वा आज यशस्वी ठरतो आणि त्या ट्रॅपमधून जानूला बाहेर काढतो आणि जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येतो. पण त्यामध्ये मित्रांनो, बिचाऱ्या विश्वाला खूप सारं त्याग करावा लागतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवासने ज्या प्रकारे आपल्या विश्वासोबत आतापर्यंत ते वागलेले असतात त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवासला माहीत असतं की हा मुलगा किती जवळचा आहे आपल्या, तरी पण मात्र ते त्याच्यासोबत खूप चुकीचे वागलेले असतात. आणि नंतर पुढे लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघे पण आपल्या विश्वाचे पाय धरतात आणि म्हणतात की तुझ्यामुळे आज आमची मुलगी सुखरूपपणे वाचलेली आहे. म्हणजेच आधी चुका करायच्या आणि त्याच्यानंतर माफी मागायचं हे या लक्ष्मीकडून शिकावं. तर याच्याही पेक्षा मित्रांनो भयंकर गोष्ट अशी ठरते ज्यावेळेस मात्र जानू तिच्या घरच्यांना जयंत कानिटकरचं सत्य सांगायला जाते, त्यावेळेस मात्र ना लक्ष्मी विश्वास ठेवते ना श्रीनिवास विश्वास ठेवतो, कारण की त्या सगळ्यांना असं वाटतं की जानू मजाक करते, कारण की जयंतराव असं कधीच वागू शकत नाही. आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की दळवींच्या लोकांच्या डोळ्यांवरती एक जयंत कानिटकर नावाची पट्टी बांधली आणि सेम टू सेम तसंच घडलंय मित्रांनो. कारण की जयंत कानिटकरने आतापर्यंत एवढ्या चुका केल्या पण तरी देखील कधीच त्याला योग्य ती शिक्षा झालीच नव्हती. आणि ह्या दळवींच्या लोकांनी आता तर काय आपल्या जानूवरती अविश्वास दाखवलेला असतो, पण विश्वास जानूसाठी शेवटपर्यंत लढतो आणि ह्या जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा घडवून देतोच. तर मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट हाच असतो की एकीकडे ही निलांबरी, दुसरीकडे हा जयंत, ह्या दोघांना पण शिक्षा झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. तर पुढे भावना एकीकडे आता निलांबरीला योग्य ती शिक्षा देते आणि सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात सुखाचा क्षण असतो. तर खूप लोकांना आता एक गोष्ट खटकत आहे ती म्हणजे आनंदी, कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की सिद्धू आणि भावनाचं पर्सनल आयुष्य आहे त्यामध्ये ती आनंदी नकोच, कारण की त्या आनंदीला एकतर त्यातून काढून टाका किंवा तिचा ट्रॅक संपवा. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला हे पण पाहायला भेटेल की आता आनंदीचे बाबा तिला येतात आणि तिला घेऊन परत जातात आणि हे लवकरात लवकर जर दाखवलं तर लोकांना अजून जास्त आनंद होईल असं मला तर वाटतं. कारण की सिद्धू आणि भावनाचं बाळ ह्या जगामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट तर सिद्धू आणि भावनाने त्याला पूर्ण म्हणजेच त्याच्यासाठी पूर्णपणे कष्ट घेतले पाहिजे, म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे त्याला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. पण आता ही आनंदी जर तिथे राहिली तर मात्र भावनाचं डिस्ट्रॅक्शन होणं हे साहजिकच आहे. भावनाला समजणारच नाही की नेमकं मी कोणाकडे जास्त लक्ष देऊ, कारण की आनंदी पण लहानच असते. तर मित्रांनो, खूप लोकांची इच्छा आहे की आनंदीचा ट्रॅक संपवा, तर याबाबत तुम्ही पण सांगायला विसरू नका. तर दुसरीकडे मित्रांनो, जयंत कानिटकरचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होतो, पण त्याच्यासाठी बिचाऱ्या विश्वाला खूप मोठी किंमत चुकती करावी लागते, कारण की ज्यावेळेस जयंतला कोर्टाच्या कस्टडीत घेतात त्यावेळेस मात्र जयंत ही गोष्ट कबूल करतो, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची की विश्वाच्या आईचा खुनी तोच असतो. आणि त्यावेळेस मात्र बिचाऱ्या विश्वाचे डोळे उघडतात आणि त्याला वाटतं की आजपर्यंत ह्या जानूसाठी मी या जयंतचा पर्दाफाश जगासमोर करायला चाललो होतो, पण त्याने तर माझ्या आईला संपवलेलं आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे जयंतचा पर्दाफाश होणार आहे आणि ह्या संतोषला देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, कारण की याच्यामुळे आजपर्यंत हा जयंत बाहेर असा फिरतोय एवढा मोठा खुनी, कारण की ह्याने आतापर्यंत केलेले सगळे कांड बऱ्यापैकी संतोषला माहीत होते, पण या संतोषने फक्त पैशाच्या लालचापोटी कोणाला काही सांगितलेलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की विश्वाचे बाबा आणि श्रीनिवास लक्ष्मी यांच्यातील जो काही नात्यामध्ये दुरावा आला होता ते परत एकत्र येतील का? तर मित्रांनो, पुढे लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांच्या हक्काचं श्रीनिवास म्हणजे त्यांच्या हक्काचा निवास बांधतात आणि त्यामध्ये मात्र विश्वाच्या बाबाला ते इन्व्हाइट करतात. विश्वाचे बाबा त्या ठिकाणी येतात, लक्ष्मी, श्रीनिवास हे सगळेजण परत एकत्र येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर मित्रांनो खूप सारे कुटाणे असले तुम्हाला पाहायला भेटतील ना की त्याच्यानंतर तुम्ही पण बोलचाल ह्या असला फालतूपणा बंद करा. पण मित्रांनो, आता एक मालिका, एक कहाणी, एक स्टोरी असते, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणत्याही कॅरेक्टरला एवढं हेट करत जाऊ नका. ही सगळी एक स्टोरी आहे, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त त्या कॅरेक्टरला जे काही पात्र दिलेलं असतं त्या प्रकारे तो ॲक्टिंग करत असतो. त्याच्यामुळे सगळे कॅरेक्टर म्हणजे सगळे पात्र जे काही ते ॲक्टर आहेत त्या मालिकेमधले ते सगळे काही बाहेर रिअल लाईफमध्ये चांगलेच आहेत मित्रांनो. पण आता त्यांना जे असं पात्र दिलं आहे त्याच्यामुळे त्यांना अशी ॲक्टिंग करावी लागते. तर मित्रांनो, लक्ष्मी आणि श्रीनिवास मालिकेचा शेवट हा गोडच होणार आहे, पण मित्रांनो कहाणीमध्ये खूप सारे प्लॉट ट्विस्ट असे पाहायला भेटतील, ते पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यात सनक
ही 100% जाणारच आहे. त्याच्यामुळे दररोज आपला व्हिडिओ तर पाहायला विसरत जाऊ नका. पण लक्ष्मी आणि श्रीनिवास मालिकेचा असा शेवट होणार आहे. पण तुम्हाला पण काय वाटते, या मालिकेमध्ये काय काय बदल दिसायला हवे, या मालिकेमध्ये तुम्हाला कोणकोणते पात्र पाहावेसे वाटत नाहीत आणि कोणकोणते पात्र आवडतात, प्लीज हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, लक्ष्मी आणि श्रीनिवास ही मालिका तुम्ही आत्तापर्यंत तर पाहिली असेल. ह्या मालिकेचा शेवटचा भाग तुम्ही काही दिवसानंतर नाही तर काही महिन्यांनंतर पाहाल, कारण की खूप साऱ्या गोष्टी येणे आहेत. पण मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत मालिका पाहिली, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी या मालिकेमधून पाहिल्या असतील, तर तुम्हाला या मालिकेमधून आवडलेल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल मित्रांनो, तर हा दिसत असेल तुम्हाला म्युस्टॅकचा ओशियन फेसवॉश. तर मित्रांनो, हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर तुम्ही एकदा टॅग प्रोडक्ट नक्की चेक करायला विसरू नका, कारण की तुम्हाला तिथून आवडणारे तुम्ही कोणते पण प्रोडक्ट खरेदी करू शकता. आणि मित्रांनो, जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला तर सबस्क्राईब कराच, आपण या व्हिडिओला हाईप पण करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर विसरू नका, कारण की शेवटचा भाग कसा होईल हे तुम्हाला मी सगळ्या